कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते संजय मंडलिक सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे. दादा, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. टक्केवारी देखील खूप आहे मतदानाची. कागल तालुक्याच्या मतदानाची टक्केवारी नेहमीच जिल्ह्यात अग्रभागी राहिलेली आहे. यावेळी सुद्धा तिन्ही गट जरी एकत्र असले, तिन्ही नेते एकत्र असले तरी जनता उत्स्फूर्तपणानं मतदानासाठी बाहेर पडण्याचं चित्र आहे. निश्चितपणाने एक सुप्त लाट कागल तालुक्यामध्ये आहे. त्याचा फायदा आमच्या सर्व उमेदवारांना होणार आहे. चिमगाव तर माझं स्वतःचं गाव आहे. या गावामध्ये मी आज जरी उमेदवार नसलो तर मीच उमेदवार समजून लोक मतदान करतात, त्याचा मला आनंद आहे. याचवेळी हसन मुश्रीफ म्हटले की जिल्हा परिषदेवरती महायुतीची सत्ता येईल आणि अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. राष्ट्रवादीचं अस्तित्व पहिलं राहते का त्यांनी तपासावं. खरं म्हटलं तर काही लोक आता भाजपमध्ये जाणार, काही लोक पवारसाहेबांच्याकडे जाणार, ही अशी परिस्थिती आहे असं माध्यमातून कळतंय. म्हणून झेंडा लावायला काय कोणाला हरकत नाही. महायुतीचा झेंडा लागणारच आहे, पण तो शिवसेनेचा लागला असं माझं मत आहे. कशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक निकालानंतर सगळी महायुती एकत्र येईल, काय चित्र जिल्ह्यात राहील? महायुती एकत्रच आहे. महायुती एकत्र यायला काही अडचणच नाही. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या आधी सुद्धा महायुती म्हणून लढला असतो तर अधिक फायदा झाला असता. पण ठीक आहे, झालं ते झालं. काय आम्हाला काय फार त्रास झाला नाही. जनता माझ्यावर आली आणि त्यामुळं या जनतेचा आवाज निश्चितपणानं जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचणार आहे. आणि कागल तालुक्यामध्ये पंचायत, कागल तालुका असेल, जिल्हा परिषद असेल, मोठ्या ताकदीनं शिवसेनेच्या उमेदवारांना माणसं पाठिंबा देतील. कुठेतरी आपल्याला या तालुक्यामध्ये एकटं पाडण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. मंडलिक गट हा कधीच एकटा असू शकत नाही. आज जर माणसांची पाठिंबा देण्याची संख्या बघितली, प्रचंड ताकदीनं लोक आमच्या मागं आहेत. एक सुप्त लाट आमच्या पाठिंब्याची या तालुक्यात आहे. निश्चितपणानं मी एकटा नाही हे यातनं सिद्ध झाले. निश्चितपणानं उद्या निकालांसुद्धा सिद्ध होईल. थँक्यू. तर आपण बघितलं की या ठिकाणी कागलमध्ये असेल सुप्त लाट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्याचा प्रचिती आहे ती या निकालांमध्ये पाहायला मिळेल. जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकेल आणि शिवसेनेचा अध्यक्ष आहे तो या ठिकाणी विराजमान होईल असे देखील विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.